नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे के खोपट स्थित भाजपा कार्यालय में आयोजित 117वें जनसेवक का जनसंवाद कार्यक्रम में SRA परियोजनाओं से प्रभावित सैकड़ों परिवारों ने अपनी समस्याएं विधायक संजय केलकर के सामने रखीं। वर्तक नगर की भीमनगर SRA परियोजना से जुड़े करीब 350 परिवारों ने वर्षों से रुके पुनर्विकास का मुद्दा उठाया। वहीं आंबेडकर रोड SRA परियोजना से प्रभावित 450 परिवारों ने 19 वर्षों से लंबित योजना को जल्द पूरा कराने की मांग की। विधायक संजय केलकर ने भरोसा दिलाया कि SRA अधिकारियों और संबंधित डेवलपर्स के साथ जल्द बैठक कर परियोजनाओं में आ रही बाधाओं को दूर करने का प्रयास किया जाएगा। उन्होंने लापरवाही बरतने वाले डेवलपर्स पर सख्त कार्रवाई की मांग भी दोहराई। इसी जनसंवाद में एक भावुक पल भी देखने को मिला, जब ट्रक चालक यल्लम्मा गायकवाड़ को 10 साल बाद अपनी मेहनत की बकाया राशि का चेक मिला और उनकी आंखें खुशी से नम हो गईं। ठाणे से यूसुफपुरी की रिपोर्ट। ऐसी ही हर खबर के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ। आज 117व्या जनसंवादाच्या उपक्रमामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये SRA प्रकल्पाच्या लोकांनी आपल्याकडे धाव घेतली। मी प्रत्येक आमच्या या उपक्रमाला सातत्याने SRAच्या संबंधी मांडतोय आणि हे किती खरं आहे ते याच्यावरून आपल्याला कळतंय। SRA प्रकल्प जे आहेत ते झोपडपट्टीवासियांना शाप की वरदान अशी परिस्थिती आज ठाण्यामध्ये काही ठिकाणी निर्माण झाली आहे आणि त्याच अनुषंगाने वर्तकनगर येथील भीमनगर ही जी झोपडपट्टी आहे, हा जो SRAचा प्रकल्प आहे, तो प्रकल्प जो विकासक आहे त्या विकासकाचं नाव स्वामीराज बिल्डर आणि विहान बिल्डर। त्यांचं दुखणं हेच आहे, एक तर क्लस्टरमधनं हाय पॉवर कमिटीला सांगून आम्ही यांचा प्रकल्प जो आहे तो बाहेर काढला की बाबा हा SRA प्रकल्प म्हणूनच झाला पाहिजे आणि त्यानंतर आता म्हणजे आगीतून फोपाट्यात गेल्यासारखं त्यांना झालं। आता विकासकाची तक्रार ही सगळी मंडळी त्या प्रकल्पाची आली होती, झोपडपट्टीवासी आले होते, जवळजवळ 400-450 झोपडपट्टीवासी आहेत आणि विकासक अजून पुढे कुठलीही काही त्या प्रकल्पाला चालना देत नाहीये। आता त्या संबंधामध्ये कठोर निर्णय घेण्यासंबंधी लवकरच SRAच्या कार्यालयामध्ये देखील बैठक घ्यायला लागणार आहे। दुसरा प्रकल्प जो आहे तो या इकडचा आंबेडकर रोड जो ठाणे शहरामधला आहे त्या भागातल्या 400-500 झोपडपट्टीवासियांचा आहे। 19 वर्ष ते रखडले होते आणि काहीच तयार होत नव्हतं, कागदपत्र तयार होत नव्हती आणि त्याच्यामुळे इतकी दिरंगाई झाली होती। आज मी प्रत्यक्ष हा प्रकल्प राबवणारे विकासक आणि झोपडपट्टी धारकांचे त्या कमिटीचे प्रतिनिधी यांची देखील बैठक घेतली आणि 2 पर्याय त्यांच्या समोर त्यांनी ठेवले की क्लस्टरमध्ये आपण जाणार का SRA मध्ये जाणार। तर त्या दृष्टीने या आठवड्याभरामध्ये किती पात्र होऊ शकताय याची यादी बनवून विकासक आणि हे झोपडपट्टी धारक त्यांची कमिटी हे माझ्या उपस्थितीत बसून पुढचा जो आहे तो निर्णय करणार आहे। आता असे 10-10 वर्ष प्रकल्प जर रखडायला लागले तर माणसाचं गेलेलं आयुष्य तर पुन्हा मिळत नाही आणि त्याच्यामुळे मी सातत्याने जी मागणी करतोय की तुम्ही MPID खाली या डेव्हलपरला घ्या, जर त्यांच्याकडनं काही चुका होत असेल तर MPID खाली गुन्हा दाखल करा। याचं उत्तम आता या ठिकाणी अनेक प्रकल्प बाधित त्रस्त झोपडपट्टीवासी जेव्हा येतात तेव्हा आपल्याला ते आवश्यक वाटतं। त्याचप्रमाणे आज काय झालेलं आहे की जमीन ग्रॅबिंगच्या संबंधामध्ये गुजरातच्या धर्तीवर कायदा आणावा अशी मी विधिमंडळामध्ये मागणी केली होती की जमीन हडप केली जाते, दमदाट्या दिल्या जातात, खाजगी लोकांच्याकडनं देखील काही वेळेला दमदाटी करून त्याची रूम असेल, घर असेल, जमीन असेल तर त्याच्यावर कुठलाही कायदा नाहीये आणि त्याच्यामुळे गुजरातच्या धर्तीवर जर अशा प्रकारचा कायदा आला तर असा जो प्रकार चाललेला आहे संगनमताने काही शासकीय अधिकाऱ्यांना पण हाताशी धरून जे चालू आहे ते थांबेल
आणि त्याच्यामुळे या ठिकाणी वेगळी केस होती. कापूरबावडी भागामध्ये 50-60 वर्षापासून त्या ठिकाणी लोक राहत होते. काही गाळेधारक होते. त्याच्यामध्ये बरीचशी डिस्प्यूट होतं. पोलिसांच्या बंदोबस्तात ते 2 दिवसापूर्वी तोडणार होते. परंतु आम्हीच डिपार्टमेंटला सांगितलं की यांची ही बाजू आहे आणि त्याच्यामुळे प्रॉपर तुम्ही प्रोसिजर पाळल्याशिवाय पाडायची घाई करू नका. आता ते लोकही आले होते की आता आम्हाला पुढे काय, तर त्या संबंधामध्ये देखील त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता जे जे करायला लागेल ते आम्ही निश्चितपणे करू. कारण गरीब लोक आहेत, चाळीत राहणारे आहेत, त्यांचा तुम्ही हक्क जर अबाधित नाही ठेवला, बुलडोझर फिरवला असं नाही चालणार. आणि त्याच्यामुळे त्यांचा हक्क अबाधित राहण्याकरता पुढच्या काळामध्ये आम्ही ठोस अशा प्रकारची कार्यवाही करण्याचं सांगितलेलं आहे. आभाराचं पत्र घेऊन आले होते. काही रेल्वेच्या हद्दीमध्ये 50 वर्ष राहून आता रेल्वेचं काही तिथे उपक्रम होणार आहे, त्याच्यामुळे त्यांचं घरं जी आहेत ती पाडली जाणार आहे, तेही आले होते. त्याच्या संबंधी ठोस कार्यवाही जी आहे की आम्ही पुढच्या काळामध्ये करणार आहोत. ऐसी ही ताज़ा खबरों के लिए जुड़े रहिए SY लाइव न्यूज के साथ।